तर नमस्कार मित्रांनो, मी यश काशीद आपल्या लाडक्या आणि आवडत्या ड्रीम उद्योजक या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। तर मित्रांनो, आता 4 वाजलेत आणि जवळपास आपण 300 किलोमीटरचा प्रवास करून एक लातूरमध्ये छोटंसं गाव आहे मित्रांनो, भोपला म्हणून गाव आहे। एकदम सुंदर असं निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं गाव आहे। आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की आज इथे आपण कशासाठी आलो आहे, तर मित्रांनो इथे एक तरुण आहे ज्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं आहे आणि जे की एक शिक्षकाची नोकरी करत होते, पण त्यांनी आज स्वतःची नोकरी सोडून स्वतःचा एक व्यवसाय स्वतःच्या खेड्यातच सुरू केला आहे आणि त्यापासून महिन्याकाठी एक चांगला नफा मिळवतात ते। तर कसा आहे हा व्यवसाय आणि कशी आहे त्यांची ही सक्सेस स्टोरी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ खूप जबरदस्त झाला आहे, खूप इंटरेस्टिंग झाला आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आणि जो कोणी हा व्हिडिओ बघत असेल ना मित्रांनो, त्यांनी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील ऑन करा। चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आहे लातूरमध्ये। आता लातूरमध्ये कशासाठी आलो आहे, तर आज या ठिकाणी एक तरुण स्वतःचा एक व्यवसाय करतो आहे। ग्रॅज्युएटेड तरुण आहे, खूप चांगल्या प्रकारे ते त्यांचा व्यवसाय रन करतात आहे आणि हे एक छोटंसंच गाव आहे मित्रांनो, भोपला नावाचं खूप सुंदर असं गाव आहे। तर कशा प्रकारे त्यांचा हा व्यवसाय चालतो आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती घेणार आहे। तर सरांचं काम इथे सुरूच आहे, सरसुद्धा इथे आहे। तर नमस्कार सर। नमस्कार सर, मला सर्वात प्रथम आपलं नाव आणि इथला पत्ता सांगा। माझं नाव अजय सिंग दिलीप सिंग चौहान आहे आणि मी इथं भोपल्या गावात राहतो। तर सर मला सांगा, आता आपला जो हा व्यवसाय आहे, म्हणजे तुम्ही आता बघायला गेलं तर खूप शिकलेला आहेत, पण आज स्वतःच्या गावातच स्वतःचा तुम्ही व्यवसाय सुरू केला आहे, ही एक संकल्पना कशी सुचली तुम्हाला? सर, संकल्पना म्हणजे मी एक स्वतः स्पोर्ट टीचर आहे आणि माझे मोठे बंधू बीटेक झालेले आहे। तर आम्ही या संकल्पनेकडे वळण्याचा उद्देश असा होता की स्वतःचा काहीतरी बिझनेस पाहिजे। तर त्याच्यासाठी आम्ही हा बिझनेस निवडला आणि ह्या बिझनेसकडे आलो आणि आम्ही स्वतः नोकरी वगैरे सोडून आपण ह्या बिझनेसकडे आलो। आणि ह्याचा उद्देश असा आहे की आपण कुठेतरी नोकरी न करता आपण स्वतः कुणाला तरी आपल्यासोबत हातभार लावण्यासाठी घ्यावं म्हणून आपण हे व्यवसाय केलेला आहे। म्हणजे आपण स्वतः नोकरी न करता तर नोकरी देणारे झालं पाहिजे असा तुमचा उद्देश होता। हां, मग आता ज्यावेळेस नोकरी सोडायची, नोकरी सोडून एखाद्या व्यवसायात उतरणं ही खूप मोठी गोष्ट आहे। मग त्यावेळेस लोक पण बोलतात आहे आपल्याला, काय हे तू काय करतोय? मग त्यावेळेस तुमचं काय असं झालं नाही का, म्हणजे एक प्रोत्साहन कसं मिळालं तुम्हाला याचं? आज प्रोत्साहन माझ्या आई वडिलांकडून भेटलं की त्यांनी मला सपोर्ट केला की बाबा तू काहीतरी करतोय, तुझ्या पाठीमागं दुसऱ्याचं अजून कोणाचं तरी घर चलेल, ह्याच्यासाठी तू काहीतरी कर, आहे तुझ्या पाठीशी, म्हणून आम्ही इकडे वळलेलो आहे। तर सर, आता आपण हे जे ऑइल काढतात ते आपल्या मशीनवर बघायला गेलं तर मार्केटमध्ये लाकडी घाणा पण आहे। मग लाकडी घाणा किंवा आपली मशीन यामधला नेमका फरक काय ते सांगा। सर, लाकडी घाण्यापेक्षा ही मशीन सगळ्यात चांगली आहे। पहिली गोष्ट, लाकडी घाण्यामध्ये जे प्रोसेस लागते त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या पद्धती, जसं की फॉर एक्झाम्पल गरम पाणी वगैरे टाकावं लागतं, त्याच्यापासूनच ते प्रोसेस चालू होईल। पण ह्याच्यामध्ये काही करायची गरज नाही, जे आपलं जे सीड आहे ते डायरेक्ट टाकून आपण त्याचं तेल काढू शकतो। ते कोल्ड प्रेस तेल म्हणतात ना, तो ही पद्धत आहे। मग आता आपलं जे युनिट आहे यावर आपण कोणकोणत्या प्रकारचे म्हणजे कोणकोणते जे बियाणे आहेत त्याचं तेल काढतोय सध्या तरी आपण सूर्यफूल करडीचं तेल काढतोय आणि फ्युचरमध्ये आपण खोबरे तेल आणि शेंगदाण्याचं पण तेल काढणार। तर सर, आज बघायला गेलं तर मार्केटमध्ये असंख्य प्रकारचे ऑइल भेटतात आणि ते पण एक रिजनेबल प्राईजमध्ये भेटतात आहे। मग त्या तुलनेत लोक आपलं तेल का घेतील? सर, ह्याचं उत्तर मी देण्यापेक्षा आमचे मंडळी देतात, स्वतःचा अनुभव आहे तो। नमस्ते, माझं नाव शुभदा अजय चव्हाण आहे। तर तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मी असं देऊ इच्छिते की रिफाईंड ऑइल सध्या मार्केटमध्ये जास्त सुरू आहे, पण त्याने हेल्थ खूप खराब होत चाललेली आहे। जसं की हेल्थमध्ये त्याचा खूप वाईट परिणाम होतो आहे, हार्टवर वाईट परिणाम होतो आहे। दुसरी गोष्ट म्हणजे कोलेस्ट्रॉल वाढतो आहे, BP, शुगर, ह्या सगळ्या गोष्टी डॉक्टर पण आजकाल सल्ला देत आहेत की आजकाल सगळ्यांनी रिफाईंड ऑइलपेक्षा नॅचरल ऑइल वापरलं पाहिजे। तर आमचं ऑइल एकदम नॅचरल आहे, कोल्ड प्रोसेसने बनवलं जातं, त्यामुळे बाकीचे लोक आमचं ऑइल वापरतात। तर मला आता सांगा, ज्यावेळेस तुम्ही हा व्यवसाय सुरू केला, या व्यवसायात उतरले, तर कोणत्या व्यवसायात सगळ्यात महत्त्वाचं असतं मार्केटिंग। आपल्याला जे बाजारपेठ आहे ती शोधली पाहिजे। मग तुम्ही याच्यामध्ये कस्टमर कसे मिळवले, मार्केटिंग कशी केली? तर मार्केटिंगमध्ये सुरुवात आम्ही आमच्या गावातूनच केलेली आहे। माउथ टू माउथ कन्व्हर्सेशन करून आम्ही आमची ऑइलची मार्केटिंग केलेली आहे। आणि महत्त्वाचे म्हणजे मिस्टर पण मार्केटमध्ये फिरतात, डिस्ट्रीब्युटर करून पण मार्केटिंग होत आहे याची। आणि हे आमचं ऑइल आहे, तर पॅकिंग आणि हे ब्राउजर वगैरे छापल्यामुळे ना
ह्या गोष्टीची मार्केटिंग खूप चांगल्या प्रकारे झालेली आहे. तर सर मला सांगा, आता आपलं जे हे युनिट आहे, तेलाचं युनिट, यामध्ये दिवसाला एक प्रोसेसिंग कसं केलं जातं, म्हणजे तेल कसं काढलं जातं, ही संपूर्ण प्रोसेस सांगा मला एक. सर जे आपलं जे सीड आहे, जे आपलं बी असतं करडीचं बी, आपण मार्केटिंगमधून अवेलेबल होतं, शेतकऱ्यांकडून सुद्धा अवेलेबल होतं आणि आपण सुद्धा देखील शेतामध्ये आपण करडी बी पेरतो. तर आपण जे बी जेव्हा इथं येतं तर बीमधून आपण हे डायरेक्ट बी आपण मशीनमध्ये टाकतो. मशीनमध्ये टाकल्यानंतर त्याचं क्रशिंग होतं. क्रशिंग झालं की त्याला काही करायची गरज नाही, ऑटोमॅटिक ऑइल बाहेर येतं, DOC एक साईडला येते आणि जे तेल येतं त्याला डायरेक्ट आपण फिल्टर करून पॅकेजिंग करतो आणि ते डायरेक्ट मार्केटला जातं. तर सर मी आत्ताच पाहिलं की तुम्ही स्वतःचं ब्रँडिंग पण केलं आहे आणि एवढं चांगलं ब्रँडिंग केलं आहे, तर म्हणजे ही ब्रँडिंगची तुम्हाला आयडिया कुठून आली? सर जेव्हा आपण हे बिझनेस चालू केला तर त्याच्या पलीकडे आम्ही 2 बंधू बसलो आणि आम्ही असं विचार केला की लोकांपर्यंत हा नाव लवकरात लवकर पोहोचलं पाहिजे. कसं पोहोचणार, की सोपं नाव असलं की पोहोचणार आहे. मग आपण व्हेजिबल आणि इडिबल हे शब्द आपल्या नॅचरल तेलामधले शब्द आहेत, आपण ह्या 2 शब्दाला एकत्र करून व्हेजिबल नाव हा आपण ब्रँडिंगसाठी यूज केलेला आहे. तर मग आता आपला जो हा युनिट आहे सर, हा रन करण्यासाठी आपल्याकडे लेबर किती आहेत? सध्या आपल्याकडे लेबर 2च आहेत आणि कमी जास्तीला मी स्वतः देखील त्याच्यामध्ये हातभार लावतो आणि त्यांना पण जास्त काही असं विशेष काय नाही. जे आपलं जे बाहेरून मार्केटमधून क्रशिंग हे सीड येतं, ते सीड फक्त ते टाकण्यासाठी आणि जे ड्यूस आहे ते फक्त जमा करण्यासाठी एवढंच लोक लागतात, बाकी कशासाठी नाही लागत. तर मग मला सांगा, आता आपला हा जो व्यवसाय आहे, ह्या व्यवसायाचं आर्थिक गणित कसं आहे? खरंच हा व्यवसाय परवडण्यासारखा आहे का? हा व्यवसाय भरपूर परवडण्यासारखा आहे. ही मशीन जेव्हा आपण घेतली त्या ह्या मशीनमध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास झालेला नाही आहे. तर आपण करडीची घेतो मार्केटमधून, 54 रुपयाने घेतोय. तर आपल्याला जवळपास 3.5 किलो करडी लागते, की जवळपास 3.5 किलोमध्ये 1 किलो तेल निघतं. तर आपल्याला जवळपास 3.5 किलोचे जवळपास 189 रुपये कॉस्टिंग पडते. तेल निघाल्यानंतर ना आपण तो पॅकेजिंगमध्ये घेतला जातो. आपण पॅकेजिंग बॉटलमध्ये करतो. बॉटल साधारणतः आपल्याला 7.5 रुपयाची जवळपास पडते आणि इतर खर्च पर केजी जवळपास आपल्याला 1 रुपये 2 रुपये पडतात. तर टोटल अराउंड 4 रुपये 4.5 रुपये आपल्याला इतर खर्च पडतात. तर आपलं साधारणतः बघितलं गेलं तर 201 रुपयाला आपल्याला किलो तेल पडतं आणि आपण लिटरमध्ये बघायला गेलं तर 182 जवळपास आपल्याला 1 लिटर पडतं. आपल्याला जे कॉस्टिंग पडली ते 182 रुपये पडली आपल्याला 1 लिटरची. तर आपण ते मार्केटमध्ये 400 रुपयाला विकतो, नॅचरल तेल विकतो. तर त्याच्यामध्ये आपल्याला 1 लिटरमध्ये आपल्याला 218 रुपये शिल्लक राहतात आणि साधारणतः 1 किलोमध्ये आपल्याला 2.5 किलोची पेंड निघते आणि 2.5 किलोचं पेंड आजच्या भावामध्ये जर बघितलं तर 75 रुपये त्याचे वेगळे येते. आपण साधारणतः महिन्यामध्ये 3 टन क्रशिंग करतो. तर 3 टन आपण क्रशिंग केल्यानंतर साधारणतः 2.5 लाख रुपये सरासरी मार्जिन राहतं. पण मी माझा स्वतःचा कॅश फ्लो व्हावा म्हणून ह्याच्यासाठी मी रिटेल आणि होलसेल दोन्हीमध्ये पण व्यवहार करतो. तर मला सांगा, आता ही जी मशीन आहे आपली, ही मशीन तुम्ही कुठून आणली आहे? सर मी ह्या मशीनसाठी पहिल्यांदा यूट्यूबवर सर्च केला आणि यूट्यूबवर सर्च केल्यावर भारत ॲग्रीटेक नावाच्या कंपनीचा पहिले व्हिडिओ समोर आला आणि मला जशी पाहिजे तशी मशीन मला भेटेल का नाही ह्याचा प्रश्न होता. पण ज्यावेळेस मी माझ्या लातूरमध्ये ही कंपनी असल्यामुळे मी पहिली व्हिजिट केली आणि मला जसं पाहिजे तशी मशीन भेटली. त्याच्यामध्ये कंटेंटसुद्धा आपल्याला जे तेल पाहिजे थंड त्या पद्धतीचं तेलसुद्धा भेटतंय म्हणून मी ही मशीन तिथून घेतली. आणि साधारणतः मला ही मशीन जी आहे फिल्टर प्लस मशीन मला 5,05,000 प्लस GST भेटलेली आहे. तर मला सांगा, आता तुम्ही स्वतःच्याच गावात राहून एवढा चांगला व्यवसाय करतात आहे, तर आपल्याच खेडेगावांमध्ये जी तरुण पोरं आहे, जे आज कुठेतरी मेट्रो इंडस्ट्रीमध्ये जाऊन जॉब करायची स्वप्न बघतात आहे, त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला देणार का? सर मला काय वाटतं माहिती आहे का, माझं ओपिनियन असं आहे की दुसऱ्याच्या हाताखाली काम करण्यापेक्षा, नोकरी करण्यापेक्षा आपण स्वतःचा बिझनेस स्वतः मालक बनून करण्यात काय वाईट नाही आहे. आणि त्याच्यामध्ये असं आहे की आपलं स्वतःचा परिवारसुद्धा सोबत राहतो आणि टाईमसुद्धा आपण स्पेंड करू शकतो.